देव गर्भशरण गोपी गृहीती वर्धनम माया पूतन जीवितापर गोवर्धनोद्धारण कंसच्छेदन कौरवादिहतनम कुंती सुप्रापालनम एतद्भागवते पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम श्रीकृष्ण लीलामृतम श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय भगवान की जय। श्री चक्रपाणी भगवान की जय। श्री गोविंद प्रभु भगवान की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान। पुरुषोत्तम मासानिमित्त श्री कृष्ण मंदिर भुसावळ या मंदिराच्या संचालिका तपस्विनी वैशालीताई, त्यांच्या सहकारी कृपाताई आणि रत्नासारखी ज्याची चमक पंथामध्ये पसरते आहे असे ज्यांच्या मला वाटते वय सरासरी 30च्या आसपास असेल, 25 वयाच्या 25व्या वर्षी श्री चक्रधर गुरुकुल हायस्कूल याच्या अध्यापकाची जबाबदारी म्हणजे ज्याला प्रिन्सिपल म्हणतात ती स्वीकारली ही फार मोठी गोष्ट आहे. मी कैवल्यवासी आराध्य बाबा जे ज्यांनी गीता ग्रंथ लिहिला ते म्हणजे या परिवाराचे आजोबा, त्यांच्या एका पुस्तकामध्ये पाठीमागे एक निविदा छापलेली. बाबुळगावकर बाबांकडून मी त्यांचं वर्णन ऐकलं. स्वतःचा स्वयंपाक स्वतः करून खायचे, स्वतःचे कपडे धुवायचे, स्वतःची पट्टी टाकायची. कुठल्याही विद्यार्थ्याला त्यांनी आपली पट्टी उचल, पट्टी टाक असं म्हटलेलं. अशी महान त्यागमूर्ती महानुभाव पंथामध्ये एकदा जीवात्मा गेला की तो कैवल्य पदाला जातो. त्या मार्गाचा पुरुष परत येत नाही किंवा त्याला इथलं कार्य पाहण्याची किंवा दिसत नाही. पण आपण असं म्हणू, परमेश्वर त्यांच्या रूपाने ते कार्य पाहत असेल की माझ्या भक्तांना जे रोपट इथे लावलेलं आहे भुसावळमध्ये, त्याच्यात निविदा अशा प्रकारची होती की भुसावळ या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची प्रचंड गर्दी असते. रेल्वेनं लोक इथे उतरतात, त्यांची अव्यवस्था होते. परिसरामध्ये अनेक लोकांना भेटीसाठी इथे साधू लोकांना दूर जायचं म्हणजे इथे यावं लागतं, रात्री मुक्काम करावा लागतो आणि मग रात्री रेल्वेनं जावं लागतं. तर आपले साधू, आपले सद्भक्त स्टेशन वरती मुक्काम करतात. मानभाव पंथाची हक्काची जागा असते. अशा प्रकारची ती निविदा होती. पुस्तक कोणत्या मला आठवत नाही आणि पुस्तकाची किंमत 4 आहे. सोलापूर प्रेसमध्ये ते पुस्तक छापलेलं होतं. म्हणजे बाबांनी त्या काळामध्ये एवढ्या महान कष्टानं हे मंदिर इथे उभं केलं. कशासाठी? तर साधू संत आणि सद्भक्त
यांचा सतत इथे राबता असावा आणि त्यांना धर्म आचरता यावा, साधू संतांची सेवा व्हावी आणि सगळ्या इच्छा बाबांच्या ज्यावेळेस म्हणजे मी अनेक बघतो की मागच्या वेळेस मी होतो त्यावेळेस तिथे असताना रेल्वेमध्ये त्यांना फोन आला की आम्ही 15-20 जण आहोत. लखनौचे लोक, लखनौचे 15-20 लोक आम्हाला डब्बा पाहिजे. रात्री मला वाटते काय 1:30-2चा काहीतरी वेळ असेल. 7:30ची गाडी लेट झाली आणि मग 2 वाजता ताईंनी डब्बा त्यांना तिथे पोहोचवला. पोहोचवणारी व्यक्ती आमचं दादाची पोरं. परंतु पोरांना सांगणे की सेवा महत्वाची, जा त्यांना डब्बा अन्नदान ते उत्तम, या अर्थ उत्तम आहे. आता मी इथे बसलो, मला तुम्ही जेव घातलं ते उत्तम नाही. जेव पाठवणार नाही, मी जेवणार आहे, तुम्ही बाबा स्वीकार करा, आम्ही गरीब आहोत, आम्ही दरिद्री आहोत, हीन आहोत, मग आमचं हे स्वीकार करा असं म्हटलं तरी खाणारच आहे, नाही म्हटलं तरी कुठं जाईन बाबा, जाईल कुठं. परंतु ज्यांना रेल्वेमध्ये त्यांना गरज आहे आणि त्यांना जर तो डबा पोहोचला नाही तर त्यांना सात्विक अन्न मिळणार नाही. कसले खावं लागेल, लोकांचे हात बोट लागले, एवढं सगळं होते आहे आणि याचा दोष त्या भगवंताला निश्चित असेल. त्याने सांगितल्याप्रमाणे माझी 3री टर्म आहे, पण मला चांगलं आठवतं तिथे पहिल्यांदा दादाच्या वाढदिवसामध्ये माझं कीर्तन झालं होतं आणि आमचे दीक्षा काही सोबत होते, देवपूजा त्यांची दीक्षा व्हायची होती. त्यावेळेस पहिल्यांदा ते कीर्तन झालं आणि मग नंतर भागवत, नंतर एकदा कीर्तनाला आलं. तत्पूर्वी मागच्या अधिक महिन्यामध्ये थोडी स्वयंवर आपण नरेंद्रांचा त्याचं चिंतन आपण श्रवण केलं आणि आता या वेळेला परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरूपित श्रीकृष्ण चरित्र. मला ताई म्हणाला की श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्रच आम्हाला ऐकायचं. ठीक आहे, आणि ते पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं. आता या मासाची विशेषता अशी की या महिन्यामध्ये मंगल कार्य होत नाही, तर मंगल कार्य करत नाही. मग याला शुभ म्हणायचं की अशुभ म्हणायचं? जर मंगल होत नाही तर आपण एका अर्थानं याला अशुभ म्हणू शकतो. पण अशुभ का म्हणायचं नाही? मंगल कार्य होत नाही पण धार्मिक कार्य होतात. बरं, आता लग्न बंद झाले, आजपासून लग्न खूप लागलं 1 महिना, जेवढ्याचे झाले कालपर्यंत तेवढ्याचे झाले, बाकीचे आटले, जबरदस्त निपटवले, बाकीचे आटकले. कृष्ण भगवंतांनी 1 महिना तसंच दोन लग्न, 1 महिन्यानंतर मग होईल तुमचं काय करायचं. या महिन्यात मंगल कार्य नाही. त्याचं कारण असं आहे की याला पुरुषोत्तम मास असं म्हटलेलं आहे. माणसाची दशा जी आहे उत्तम पुरुषामध्ये गणल्या जाऊ शकते. या महिन्यामध्ये साधना केल्यानंतर आपल्यामध्ये एक लक्षात घ्या, पुरुष आणि उत्तम पुरुष याच्यामध्ये खूप फरक आहे. चांगला पुरुष, सात्विक पुरुष आणि उत्तम पुरुष फरक आहे. साधारण पुरुष, पण उत्तम पुरुष जो आहे तो एक तर परमेश्वर असतो किंवा एखादी देवता किंवा परमेश्वराचं साधन, तो उत्तम पुरुष म्हणून म्हटला जातो. का उत्तम पुरुष म्हणतात त्याला? कारण त्याचं कारण असं आहे, त्याच्या ठिकाणी सज्जनता, सत्शीलता, धार्मिकता, कुणाचाही द्वेष न करणे, कुणाचाही मत्सर न करणे, कुणाचाही रागराग न करणे, क्रोध येऊ न देणे, कुणालाही न लुबाडणे, सरळ मार्गाने चालणे, अशा पुरुषाला
साहित्यामध्ये उत्तम पुरुष असतो आणि जो पुरुष उत्तम असतो तोच देवाच्या धर्माच्या कामाचा असतो. आणि मग आपल्यातली ही उत्तमता वाढवायची असेल तर या महिन्यामध्ये ती अधिक प्रमाणात वाढू शकते. पुरुष उत्तम बनवू शकतो या पिरियड मध्ये त्यानं साधना केली तर. जर तरचा प्रश्न आहे. आता कोणी जर म्हटलं की मी नुसतंच उत्तम या महिन्यामध्ये मी उत्तम झालो पाहिजे तर असं नाही होणार ना. त्याला काहीतरी धडपड करावं लागेल, पारायण करावं लागेल, स्मरण करावं लागेल, द्वेषभाव विसरून जावं लागेल, मैत्रीभाव निर्माण करावा लागेल, ज्याचा आपलं जमत नाही त्याला दंडवत करावं लागेल, ज्याचा आपली कुरकुर झाली त्याला प्रायश्चित करावं लागेल, कसं मोडावं लागेल, त्याच्याशी जमून घ्यावं लागेल, नाही का? कारण आपल्याला उत्तम बनायचंय. जर उत्तम बनायचंय तर आपल्यामध्ये प्रत्येक गोष्ट चांगली निर्माण, आणि जर चांगली निर्माण सद्गुणांचा संचय आपल्यात निर्माण करायचा असेल तर आपल्याला ती तयारी करावी लागेल, नाही का? आणि दुर्गुणाचं निर्माल्य करायचं आहे, दुर्गुण काढून टाकायचे आहेत. तर हे आपण या महिन्यामध्ये करू शकतो. त्याला उत्तम असा पोषक हा महिना. लक्षात घ्या, जसं मार्गशीर्ष हा उत्तम महिना असं म्हटलेलं आहे. तर उत्तम महिना का म्हटलेला आहे? त्याचं कारण की साधना करत असताना तुम्हाला कितीही वेळ बसलं तर त्रास होणार नाही त्या महिन्यामध्ये. कारण दिवस थंडीचे असतात, बरोबर आहे. अन्नपचन होतं, झोप चांगली होते, गाढ झोप लागते आणि तुम्ही चांगल्या प्रकारची साधना करू शकता. म्हणून त्याला उत्तम महिना म्हटलेला आहे. आता हा कसा पुरुषोत्तम महिना आहे, नुसता उत्तम नाही, पुरुषाला उत्तम बनवणारा महिना आहे. आणि म्हणून या महिन्यामध्ये, या आपल्या गावरान मराठीत अधिक महिना आपण असं म्हणतो, या महिन्यामध्ये धार्मिक कार्य केले पाहिजे. मग धार्मिक कार्य केले पाहिजे यथाशक्ती दान. तुम्ही एखाद्या भिक्षुकाला भिक्षा जरी वाटली तरी ते दान आहे बरं. असं नाही की दान म्हणजे काही इथे जाण एवढे मोठे तुम्ही मोठ्या आश्रमात जाऊन बघतच करावा आणि करावीच लागते. तुमच्याकडे असेल तर फारच, कंजूशी करू नका. नसेल तर हरकत नाही. जे आहे घासातला घास, श्वासातला श्वास तो द्या भगवंत. तेवढं जरी दिलं भगवंत खुश होतो. द्यावं लागतं, काहीतरी गोष्टीचा त्याग करावा लागतो या महिन्यामध्ये. आणि म्हणून या पुरुषोत्तम महिन्यामध्ये इतर अन्य राशीमध्ये गाय दान देतात, छत्री दान देतात, छत्री दान देतात का? सावली छत्री दान देतात. अजून काय काय बरंच काही, पितळाचे धातू, पितळाचे धातू आरती वगैरे, आरती वगैरे असं हे दान देतात. तर काहीतरी दान दिलं पाहिजे बा या महिन्यामध्ये असं म्हणून तिकडे ते करतात. ते आपल्याला सगळ्यात उत्तम म्हणजे काय? टेन्शन नाही, अन्नदान ते उत्तम नाही. तेव्हा नाही चिंता. जेवून घातलं ना तुम्ही, तुमचा मार्गशीर्ष महिना उत्तम झालं का? कारण काय? अन्नदानासारखं कुठलं दान नाही. का? मनुष्यत्वाते शांत. आपल्याला अन्नदानामुळे मनुष्य देह मिळाले म्हणून उत्तम, म्हणून उत्तम. आणि या अन्नदानामुळे, हे अन्नदान जर साधकाला घडलं तर तुम्हाला ज्ञानाची निष्पत्ती होते. पुढच्या देहात ज्ञान प्राप्त होतं. ते कर्म तुम्ही जोडले. तुम्ही जर एखाद्या भिक्षुकाला अन्नदान घडलं त्या काळामध्ये निर्हेतू, तर तुम्हाला अनुसरण मिळत. लक्षात घ्या. एखाद्या भक्ताच्या ठिकाणी तुम्हाला जर अन्नदान घडलं, प्रेमी हा भक्त, तर तुम्हाला परमेश्वराची प्रेम होण्याची चाल लागते. त्याच्यामुळे अन्नदान उत्तमच आहे. आणि प्रत्यक्षात परमेश्वराच्या ठिकाणी जर अन्नदान घडलं
मग तर सोने पे सुहागा. इथं काय एक त्या प्रत्यक्षात भगवंताचं प्रेम होईलच म्हणून ते होतं. या मासामध्ये ते केलं पाहिजे यथाशक्ती असं सगळीकडे सांगितलं जातं. सगळीकडे. मग आता आपल्याला इथं काय करायचंय? आजपासून सुरुवात आहे. कारण अमावस्या आजपासून सुरुवात आहे. आता 7 दिवस तर तुम्ही इथेच आहात. मग 7 दिवस मी तुम्हाला लीळांचं दान करतो. देवांच्याच लीळा तुम्हाला दान करेल. तुम्ही म्हणजे मला पुण्य घडेल ना तुम्हाला. स्वार्थी आहे मी पण. आणि तुम्ही ते लीळा घेतल्या की त्या लीळांचं चिंतन करा. त्या लीळा काय करा? चिंतन करा, त्याचं मनन करा, निधिध्यासन करा. म्हणजे तुमचं लीळा स्मरण. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये लीळा स्मरण केल्याचं तुम्हाला होतं. आपण जास्त अधिक वेळ न घेता आपण आपल्या वाक्याला सुरुवात करूया. जुनी प्रथा आहे बाबा ती पहिली. हो. शेवटी आता आपण इकडेही श्रीकृष्ण चरित्र आलेले आहे. भगवंताने सांगितलेले. पण आपण काय करतोय की स्पेशल श्रीकृष्ण चरित्र याच्यामध्ये टाकलेले आहे. तर त्याच चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि जर आपण असं केलं की इकडच्या लीळा घेण्याचा प्रयत्न जर केला तर मग आपलं काही खरं नाही. त्या उत्तरार्ध आणि पूर्वार्धात त्याच्यात बी आहे. याच्या व्यतिरिक्त उत्तरार्धात आहेत, पूर्वार्धात आहेत, पण त्या आपण सोडून देतो. प्रसंगावधान जर आलं तर मग आपण त्याने बोलता बोलता निरूपण करू शकतो. अशा श्रीकृष्ण अवतार निरूपण पहिली क्रमांकाची लीळा. आता लीळा चरित्राची निर्मिती कशी झालेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती. की महादाईचा प्रश्न विचारते आणि तिथून सगळ्या गोष्टी सुरुवात होतात. म्हणजे लीळा चरित्र हा ग्रंथ एका स्त्रीच्या नावानं सुरुवात. मूळ ग्रंथाची सुरुवात कुठून झालेली आहे? महदंबे महादाईचे पुशिले इथून सुरुवात होते. या मार्गाची कवन आधी. बरोबर. म्हणजे महादाईचे शब्द म आलेला आहे. मराठीचा म पहिल्यांदा. मराठीला किती मान दिलाय? तो मग पहिल्यांदा उच्चारलेला आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. आपण मराठीबद्दल उदास आहोत, परंतु भगवंतांनी मग पहिल्यांदा उच्चारलाय. त्यातल्या त्यात स्त्रीला सन्मान दिलाय. तिचं नाव पहिल्यांदा चरित्रामध्ये महदाईसी पुशील. म्हणजे महादाईसाच्या विचारण्यावरून लीळा चरित्राची निर्मिती झाली. मग लीळा चरित्राची झाली का? याच्यामधले श्रीकृष्ण चरित्र ते सुद्धा, श्री गोविंद प्रभू चरित्र ते सुद्धा, बऱ्याचशा लीळा महादाईसाच्या पुसण्यानं निर्माण झालेली आहे. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात म्हातारी जिज्ञासक. म्हातारी पुच्छ. जिज्ञासक म्हणजे जिज्ञासा करणारी, शंका निर्माण करणे. हे कसं काय देवा? पुराण ऐकून येते. जी जी पुराणे ऐसे बोलिले ते सातजी. मग सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज म्हणतात बाई ते केली जाणती ते येतो मी सांगितले. आम्ही सांगू. आणि मग भगवंत सांगायला सुरुवात. किंवा भगवंत म्हणतात बाई ते देशेचे. बरोबर आहे. पुराणात जे सांगितलं ना ते बरोबर आहे. तसंच आहे. मग परत भगवंत ते निरूपण करतात. अशा प्रकारे अनेक वेळा भगवंताच्या श्रीमुखातून निघालेल्या. आता इथे महादाईसा पुशिले ते सुद्धा श्रीकृष्ण चरित्रामध्ये तिच्याच विचारण्यावरून हे चरित्र बाहेर पडले. भगवंताच्या श्रीमुखातून महादाईसी पुशिले जी जी श्रीकृष्ण अवतार रूप कैसा. आता या विचारण्यामध्ये कैसा शब्द अत्यंत महत्वाचा.
श्रीकृष्ण अवतार जन्माला आले, अवतरित झाले, तो कसा आहे? स्वामी चक्रधर महाराजांना तिला विचारण्याचा त्याच्यातला हेतू लक्षात घ्या. तो गर्दीचा आहे की तो दवडण्याचा आहे की तो पतित आहे, पतित उठवणार? नेमका कोणता अवतार आहे? कारण अगोदर तिचं झालेलं बस ते तिला माहिती आहे. परमेश्वर 3 प्रकारे अवतार धारण करतात हे माहिती आहे. गर्भ, पती, दवडणे. या व्यतिरिक्त परमेश्वर अवतार धारण करत नाही. मूळ सृष्टीला मात्र परमेश्वर रचून अवतार धारण करतात. प्रथम सृष्टी असं का? प्रथम सृष्टीला का अवतार रचून धारण करतात भगवंत? काय कारण आहे? त्याचं कारण परमेश्वर अवतार घेत असताना कुण्याही जीवाला त्याचा फायदा झाला पाहिजे हा विचार करतो. मग ज्या माता पित्याच्या उदरी अवतार घ्यायचा त्याचं पुण्य फळाला आलं पाहिजे. त्याची गरज तर तिथे कोणीच नाहीये. मूळ सृष्टीत कोण आहे? कोणीच नाही. बर, दवडणे एखाद्या जीवाची कणव आणि त्याला दवडून सुखफळाला पाठवायचंय तर मुळात तिथे जीवच नाही कोणी. तोही मुद्दा बाजूला झाला, गर्दीचा मुद्दा बाजूला झाला, दवडण्याचा मुद्दा बाजूला झाला. मग पतित उठवणे, पतित पडलंच नाही कुणाचं, उठवणार कुठून? मूळ सृष्टीमध्ये हे काहीच नाही. म्हणून भगवंत रचुनी ज्ञान अवतार रचना भगवंताने स्वतःचा आणि मग तिथून ज्ञान द्यायला सुरुवात. असं किती सृष्टी झालेली आहे? 3. त्यानंतर जीवाचे अधिकार जोडल्या गेले. अगंतु, अनारब्ध, प्रारब्ध अशी कर्म जोडल्या गेले आणि मग 4थी सृष्टी प्रवाही असं म्हटलं. प्रवाही म्हणजे चालू. मग तिथं जीवाला अधिकार जोडल्या गेले, सगळं जीव जोडल्या गेलंय जीवाला. मनुष्यत्व जोडल्या गेलं, पापकर्म, पुण्यकर्म सगळं जोडल्या गेलेलं आहे. आणि मग आता अधिकार निर्माण झाला. कुणाच्या पोटी जन्म घ्यावा हाही अधिकार निर्माण झाला. कुणाचं प्रेत उठवावं हाही अधिकार निर्माण झाला. कुणाचं दवडणी करावं हाही अधिकार निर्माण झाला. आणि म्हणून भगवंताने मग त्यानंतर कधीही रचून अवतार घेतला. मग तिला हे विचारायचे, भगवंताचा अवतार जो आहे श्रीकृष्ण चक्रवर्तीचा तो रचून तर नाहीच आहे, पण 3 प्रकार जे आहेत दवडणी, पतित आणि गर्भ, तो नेमका कसा आहे हे तिला विचारायचे. तिच्या प्रश्नाची जी खोचक आहे, खोली आहे ते लक्षात. कैसा म्हणजे आपल्याला जर म्हणलं चक्रधर स्वामी कसे आहे, कसा अवतार आहे, वा 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 सुंदर अवतार झालं उत्तर. 32 लक्षणी म्हणून लंबकर्ण विशाल नेत्र आले आपण पसरा सांगत बसू शकत. पण भगवंताने काय उत्तर दिले फार सुंदर आहे. सर्वज्ञ म्हणितले बाई श्रीकृष्ण अवतारू तो गर्भीचा संपर्क. तिच्या प्रश्नाचं उत्तर संपलं, पण पुढे तिने प्रश्न विचारू नये. मग गर्भीचा आहे तो कोणाच्या गर्भी अवतार धारण केला हे विचारू नये तिने. म्हणून भगवंत सांगतात, देवकीचा गर्भी वसुदेवाचा ठाई मथुरेसी श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी अवतारू स्वीकारिला. पुढं तिनं प्रश्न पडू नये म्हणून सगळ्या प्रश्नाचा विमोड करून भगवंत सांग, गोकुळी यशोदेच्या ठाई वाढी नले. बघा आता जन्म कुठे घेतलेला आहे? मथुरेव. देवकीचा गर्भी वसुदेवापासून देवकीचा गर्भी आणि वाढले कुठे? म्हणले गोकुळी यशोदेच्या ठाई नंदबाबाच्या घरी. आता तुम्ही असं मग सांग, इथे शंका करू शकेल माणूस की
देवकीचा गर्भी असं काय उच्चारलं? वसुदेवापासून देवकीचा गर्भी असं का नाही म्हटलं? अगोदर वसुदेवाचं नाव घ्यायला पाहिजे होतं, बरोबर? बापाचं नाव अगोदर घेतो ना आपण. शाळेमध्ये नाव टाकताना काय म्हणतो? तुझं नाव सांग, नंतर वडिलांचं, नंतर आडनाव, आणि आता आईचं. आता सुरुवात झाली, कारण त्यांनी अभ्यास केला असेल थोडाफार, तर आईचं नाव टाकायला पाहिजे. इथे आईचं नाव पहिल्यांदा आहे, लक्षात घे. त्याचं कारण पित्याला महत्व नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे, लक्षात ठेवा. पित्याचा रोल इथे जास्त प्रमाणात दिलेलाच नाहीये, मातेला प्राधान्य आहे. पित्याचा रोल इतकाच आहे, त्याचं बीज वापरलं जातं, बस संपलं. आणि मग बघा, आता संगोपन करणं कोण करतो? आई. 9 महिने 9 दिवस कोणाच्या पोटात? मी म्हणतो 4.5 महिने माणसानं बघून बघावं, हरकत काय? 50-50 जमतंय का? नाही. बरं, 9 महिने 9 दिवस तिने गर्भात वागवलं, तिथून पुढे 9 महिने 9 दिवस तुम्ही वागून दाखवा, जाऊ द्या. ते घेऊ शकतो. शक्यच नाही, शक्यच नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं की निसर्गामध्ये सुद्धा आईलाच महत्व आहे, वडिलाला काहीच महत्व. त्याने दिलाच नाही. जे आहे सत्य ते आहे. संगोपन तर सर्व वडीलच करतात ना, पण बाबा तर ते ठीक आहे, संगोपन वडील करतात, पण जी मुख्य जबाबदारी जी आहे ती मुख्य जबाबदारी, जसं की पक्षी पशु याच्यामध्ये नर किती संगोपन करतो, नाही का? नराचा रोल किती आहे तिथे? फार कमी. तर मनुष्यामध्ये संस्कार टाकू टाकू याला थोडस जबाबदारी शिकवू नाही बा, पिता आहे, जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं करू त्याला थोडं रस्त्यावर आणलं. पण कृतीयुगामध्ये काय नियम आहे कृतीयुगाचा? मी बघले तर नाही बोलतो. म्हणून बघा काय म्हटलंय, भाष्यकार म्हणतात, केतुले एकदिस मायेने वाढविला. मायेनं संगोपन केलं, कुणाचं? त्याची बातमी. कारण तिथं ती योगी आणि ती विकार सूत्रपाठामध्ये सूत्र आहे, हे त्या कृतीयोगातल्या मनुष्याबद्दलच आहे. ती योगी अंती विकार आणि तेनेची निमित्त देहपात. 1 लाख वर्षाचं आयुष्य असतं माणसाचं. जेव्हा त्याच्या डोक्यामध्ये विषय घुसला, समजावं याची पायाकून आली. लक्षात, हे आता वाचत नाही, ते म्हणते. कारण स्त्री संबंध झाला की तो नर मरून जातो कृतीयुगामध्ये, आणि माता 9 महिने 9 दिवस जिवंत असते. जन्म झाला मग याचं संगोपन कोण करते म्हणाले, हे तुले एकधीच मायेने वाढेल, त्याला माया. याच्यावरून विचार करा, म्हणजे मातेचा संबंध थोडा तरी आहे, त्याचा दिसतच नाही. म्हणून आधी देवकी म्हटलेला आहे. देवकी मातेचा गर्भी किंवा देवकी देवीचा
गर्वी वसुदेवाचा काही मथुरेशी श्रीकृष्ण चक्रवर्ती अवतार शिकले. पुढे असं म्हणतात गोकुळी यशोदेच्या ठिकाणी वाढीत झाले. का? नंद बाबाच घर नाही गेलो नाही. नाव नाही तरी तो नंद बाबा तिथे आहे. त्याच कारण पत्नीचं नाव घेतलं की पतीचं नाव आपोआप गृहीत धरल्या जात होतो त्या काळात. आता तसं नाही. आता पतीला पत्रिका दिली की पत्नी मागून लोटणं आपोआप जाते. पत्रिका कोणाला? लक्षात घ्या, लग्नाला जाणाऱ्या बायांनी आपल्या पत्रिका तर जायचं नाही. तुम्हाला जा तुम्हाला पत्रिका कारण ती अर्धांगिनी आहे म्हणून पतीला पत्रिका दिली की पत्नी आपोआप जाते. पण पूर्वी काळी असं नव्हतं. त्याचं वर्णन इथे आलेलं आहे. कारण शब्द रचना जशी झाली तर त्याच्यामध्ये ते दिसतं आपल्याला स्पष्ट दिसत. यशोदेचं नाव घेतलं की तिचा पती नंद बाबा आला. बरोबर. आजही पती देवासच म्हणतात ना. कोणी साधू आले गंगाक्षता कोण करतो हे म्हणतो आपण काय बिघडत नाही. ते बायांकडे बनवून टाकतो असं. एक लक्ष धर्मामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष याला 4 पुरुषार्थ म्हटले. या पुरुषार्थामध्ये धर्मामध्ये पतीनं केलं पत्नीला थोडंफार मिळेल, पत्नीनं केलं पतीला मिळेल. जसं स्वयंपाक पत्नीने केला आणि तिने जेवू वाटलं, एखाद्या साधूला अन्नदान केलं, त्याचं कोणतं पतीला लागणार? का लागणार? कारण कमवून आणले. काय त्यांनी कमवून आणलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी धर्मामध्ये चालतं अर्थ पैसा. पतीनं कमवलेला पैसा पत्नीचा त्याच्यामध्ये हिस्सा आहे. पण पत्नीनं आणलेला पैसा भावाकडून हिस्सा त्याच्यात मात्र पतीचा वाटा नाही. कोर्ट सुद्धा म्हणत लक्षात. श्री चक्रधर भगवंत जेव्हा दागिने मागतात प्रमाण असं बोलत नाही आपण. काही मागता का म्हणजे आमचे बाहेरचे काही तुम्हाला नाद लागला म्हणजे जुवा खेळायचा कुशाल तुम्ही जुवा लागले आम्हाला मागू राहिले आमचे दागिने. भाऊ म्हणले देऊ मागले मला. असं काय करतात? ह्याच्यापेक्षा चांगले करून देऊ. म्हणजे चांगले देणार हो तुम्ही पण त्याच्यात माहेरचा वास थोडाच राहिला. माहेरचा सुगंध थोडाच राहणार. हे माझ्या माहेरचे आहे. बरोबर. आता तिचं काही चुकलंय का असं मला तरी वाटत नाही. चुकलं मला नाही वाटत. पण चरित्रामध्ये असं वर्णन येतं तिनं जर दागिने दिले असते तर भगवंत थांबले असते. आता खरंच डोळे उठून भगवंताचं ध्यान करा. देवा तू तिथंच थांबला असता का रे? तुला दागिने भेटली असते तर तू तिथून रामयात्रेच्या निमित्ताने निघला नसता. दुसरं काहीतरी निमित्त काढलं असतं. निमित्त लागतं माणसं. काय लागतं? निमित्त.
दागिन्याचं निमित्त केलं देवाने. त्याच्यात नसतं जमलं, दुसरं निमित्त केलं असतं काहीतरी. त्याला काय लागतं निमित्त करायला? बरोबर आहे. दोघं पती पत्नी दोघांची भांडणं सुरू झाली. भांडणं सुरू झाले तर मग आता गप कोणीच बसवलं ना. काय असते, बाया बिचाऱ्या लग्न करून येतात पहिले, मग ते गप बसतात. सहनशक्ती असते. आपल्या पित्याचं नाव काढायचे आपल्याला, आपली वानवा गेली नाही पाहिजे आपल्या माहिती. बिचारी सगळं सहन करते, ऐकून घेते. ऐकून घेते, आता किती ऐकून घेणार, त्याला लिमिट असते. काही दिवसांनी त्याचा स्फोट होतो. स्फोट मोठा होतो. आपण बघा, बरोबर असतं. काही काही हसून भांडतात, काही काही रडत भांडतात, त्याला तसं काही काही मारत भांडतात. त्याला काही नाही, अवघड असते. भांडणं चाल, पती पत्नी भांडणं तर होणारच. काय काय, मग तो राग असा धरलेला असतो. पण तिला जास्त बोलता येत नाही. ही चिडलं काही शिव्या देते. शिव्या दिल्यानंतर ती एकच काम करते, त्यानं म्हणायचं कुठली कुठली, हिनं म्हणायचं आणतो मी. प्रत्येकासारखं वसवस करते, आणतो मी. तुम्ही म्हणजे कळलं, तुम्ही काय करता, तुम्ही तर तेच करता. त्या आण तुम्ही शब्दामध्ये यानं जेवढ्या शिव्या दिल्या तेवढ्या ती तुम्ही वापस करते व्याजासहित. आण तुम्ही म्हणजे सगळं झालं. बरोबर. भांडायला काही लागतं का, कारण लागतं का? काहीच कारण लागत नसतं भांडायला. भगवंताला जायचं होतं म्हणून भगवंतानी निमित्त आहे. तिनं दागिने दिले नाही आणि तिलाही असं वाटतं बाबड्या म्हणायची आहे नाही का, म्हणून ती म्हणते देवा भगवंता निघून गेलास मला सोडून नाही. हरी पाळा निजनाथा रामयात्रे नेम केला, किंवा निधी अलंकार, किंवा निधी अलंकार, म्हणून मी माझा वीट आला. देवा अलंकार दिले नाही म्हणून रुसलास करे आणि मला सोडून निघून गेलास. बाई त्याला जायचंच होत, अलंकाराचं काय घेऊन बस. म्हणून लक्षात, धर्म अर्थ, अर्थामध्ये पुरुषाच्या अर्थात स्त्रियांचा अर्धा वाटा आहे. किती वाटत? अर्धा मी ना, अर्धा अंग आहे ते. पण स्त्रियांच्या धनामध्ये पुरुषाचा वाटा नाही. म्हणून सज्जन पुरुषांनी स्त्रियांच्या माहेरचा रुपये होवी. हो नाही करतो, एमर्जन्सी पडते. माहिती कल्पना नाही तुम्हाला या गोष्टीची. पण एक लक्षात घ्या, पितृदोष कशाने निर्माण होतो? अरे बापरे, त्याला एका सासूरवाडीची इस्टेट खाल्ली पितृदोष, बहिणीची इस्टेट खाल्ली पितृदोष, भिक्षुकाची इस्टेट खाल्ली पितृदोष, मंदिराची इस्टेट खाल्ली पितृदोष. असं पीडत सोपं काम नाही. म्हणून स्त्रीचं धन घेऊ नये. पूर्वीचे लोक स्त्रीला देत होते, स्त्रीचं धन घेत नव्हते.
नाकातली नथ दरवर्षी वाढत होती. पती त्याच्यामध्ये टाकत होता काहीतरी गुंजभर आणि ते वाढवायचं. अंगठी असेल 6 ग्रॅमची दरवर्षी त्यात टाकायचं, द्यायचं त्याने 7 ग्रॅम काढायचे. पण दे बरं, मला काम पडलं, मी मोडतो. स्त्री धनावर ते पुरुषाचा अधिकार नाही. धर्म, अर्थ, काम, काम म्हणजे वासना, इच्छा, याच्यामध्ये स्त्री सोबत. आणि मोक्ष, मोक्ष हा एकट्याचा आहे. इथे जोडीदार चालत नाही. जमन का नाही? समजा दोघं पती पत्नी आहे, कल्पना करा. दोघांनी दीक्षा घेतली आणि दोघांनी असा विचार केला, 6 वचनामध्ये 3 वचनाचा आचार तू कर आणि 3 वचनाचा आचार मी करतो. जमन का? विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरालंबी, एकानाचार, देवता स्मरणी, जो जन्मक्षेपी, त्यासी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध. जमन का? 6 वचने एकाला करावं लागतात. भाष्यकाराने तेच सांगितलं. कुणी म्हणेल मी एका वचनाचा आचार करेन, कुणी म्हणे मी दुसऱ्या वचनाचा करेन, कुणी म्हणे मी तिसऱ्या वचनाचा करेन. त्यांना होणार नाही. आणि म्हणून इथे यशोदेच्या ठाई, म्हणजे यशोदा आली म्हणजे नंदबाबा आलाच, हा त्याचा अर्थ समजून घ्यायचा. कारण त्या काळातली संस्कृती ही स्त्री प्रधान संस्कृती आहे. कोणती संस्कृती आहे? स्त्री प्रधान. म्हणूनच स्त्रियांचे स्वयंवर व्हायचे. आपण बघितले, रुक्मिणी स्वयंवर बघितले, वत्सला स्वयंवर बघितले, सीता स्वयंवर ऐकलेला आहे, द्रौपदी स्वयंवर ऐकलेला आहे, अजून सुभद्रा हरण तिथे स्वयंवर होणार होतं, ऐकलेलं प्राचीन काळामध्ये. कारण त्यांना ते स्वातंत्र्य होतं, त्यांचं महत्व जास्त होतं. स्त्री सत्ता समाज होता, स्त्रियांना जास्त महत्व. पुढे ताकदीनं बलढ्य पुरुष आहे, पण पुरुषांनी काय केलं, ही सगळी सत्ता आपल्या ताब्यामध्ये. म्हणून पुरुषाचे नाव पुढे आले. परंतु निसर्गानं स्त्रीला इतकं मजबूत बनवलेलं आहे की एखादा पती मरण पावल्यानंतर त्याची पत्नी मरत नाही, जगतेच. नाही मग पोराला लहानाचं मोठं करते, संकटाला तोंड देते, संकटाशी भिडते, 2 हात करते, जगते, जगते ती नाही म्हणत. या उलट एखाद्याची पत्नी जर मरण पावली तर माणूस टिकत, तो लवकर लवकर 2 ते 3 वर्षात तो कार्यक्रम आटोपून जातो. 2-3 वर्ष नाही झाली आणि नाही आटोपला तर निश्चित समजावं यानं दुसरं लग्न केलं, तो नाही राहू शकत. मजबूत कोण आहे? पण डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की स्त्रीला प्रसूती वेदना होतात, त्या वेदनाची रिकव्हरी जर काढली आणि तशा वेदना पुरुषाला एखाद्या इंजेक्शनच्या माध्यमातून, एखाद्या यंत्राच्या माध्यमातून त्याला तेवढ्या वेदना दिल्या तर पुरुष जिवंत राहत नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं. म्हणू शकतो तेवढ्या वेदना सहन नाही करू शकत, पण ती मात्र त्या वेदना सहन करून पुत्रप्राप्ती किंवा कन्या प्राप्ती करून मृत्यूच्या खाईतून ती निघते. ती बाळाला जन्म देते, याचाच अर्थ तिचा पुन्हा दुसऱ्यांदा जन्म झालेला असतो, दुसऱ्यांदा. आणि म्हणून स्त्रीचं नाव पहिले आहे. लिडा लक्ष. स्वामी चक्रधर महाराज सांगतात की ऐश्वदेचा ठाई वाढीत नले. ऐश्वदेच्या ठिकाणी
वाढ झालेली आहे. कुणाची? श्रीकृष्ण चक्रवर्तीची. तिथे भगवंत वाढले. लीळा संपली. यात काही शंका? कारण बरं स्पष्टीकरण दिलं, त्याच्यामुळे शंका काही उत्पन्न होणार नाही असं मला तरी वाटतं. याच पद्धतीने चालायचं ना कसं? मस्त. मुखा माझी विश्वदाख, सर्वज्ञ म्हणतले श्रीकृष्ण चक्रवर्ती. उपजत खेओ जांभे दिदली. आता ही लीळा खूप सुंदर आहे. उपजत खेओ म्हणजे काही त्याला डिवचलं नाही, काही त्याला बोलवलं नाही, काही त्याला हाक दिली नाही, अचानक जांभळी दिली. उपजत खेओ या शब्दाचा अर्थ असा, या अर्ध्या वाक्याचा, की आपोआप, ऑटोमॅटिकली. मराठीत सांगावं लागतं. ऑटोमॅटिकली आहे मराठीत. इंग्लिश आहे. इंग्लिश मला वाटलं मराठी. असं ऑटोमॅटिकली मला पटकन करू. असं आपोआप उपजत खेओ श्रीकृष्ण चक्रवर्तीने जांभी दिली. जांभी म्हणजे जांभळी. आता जांभळी दिल्यानंतर यशोदा माता जी आहे मुखामध्ये भगवंताच्या बघते, याला भूक लागली का? नेमकं काय झालं बघायला लागली जांभळी. बरं, जांभळी देताना माणूस कसा जांभळी देतो? आवाज करू, म्हणजे दुसऱ्याचं लक्ष त्याच्याकडे जातं. शिंकाचा आवाज येणे ही गोष्ट ठीक आहे, पण जांभळी देणारे माणूस असे पाहिले मी. बाहेर जर जांभळी दिली रोडवर, इथे दचकतील असे जांभळी देणारे. जोरात देतो. हा? कोणी कोणी जोरात. हो, भलते जोरात जांभळी देते. भलती जांभळी जोरात. तर ती जांभळी दिल्यानंतर मुखामध्ये भगवंताच्या विश्वाचं दर्शन झालेलं आहे. कुणाला? यशोदा माता. मुखा माझी विश्व दाखविले, ते देखुणी देविका औसे भियाली. देविका औसी मुखावरी हातू दिदला, लेकरू सामान्य नव्हे. आता देविका म्हटली इथे, पण खर तर ती कोण आहे? यशोदा आहे. देविका का म्हटलं? तर यशोदा देवी, लक्ष, देवकी देवी. देवी म्हणण्याचा आघात प्रकार आपल्या भारतामध्ये आहे. स्त्रीला देवी माता असं म्हणतात, आई असं म्हणतात. म्हणजे तिच्या नावापुढे काय लावतात? देव. आई लावतात, देवी लावतात. तर देविका त्या वाचक शब्द आहे. देविका म्हणजे देवकी असं नाही तर आपण वेगळं समजू, कारण भगवंत राहिलेच नाही देवकीकडे जास्त, त्याच्यामुळे आपल्याला म्हणतात नाही ते. म्हणून कोण? यशोदास. जांभळी दिल्यानंतर ते पाहिलं आणि ती घाबरली. भियाली, घाबरली. काय काय दिसलं? ब्रह्मा, विष्णू, महेश, मारुती, गणपती, सगळे इथून तिथून विश्वपर्यंत सगळ्या देवतांचं दर्शन. 81,15,08,000 विश्व. एवढ्या देवता दिसत आहेत कुणाला? ईश्वरीला. आणि ती घाबरली. तोंडावर भगवंताच्या श्रीमुखावर हात ठेवला. हात ठेवला. हे आपल्या ज्याला पाहणं होत नाही असे ती घाबरून गेलेली आहे. आणि ती काय म्हणते? लेकरू सामान्य नव्हे. हे जे लेकरू आहे सामान्य नाही. आपण जांभळी दिली तर आपल्या मुखात काय दिसत? गुटख्याचे तुकडे, तंबाखूची पानं, सपीचे तुकडे, नाही काय तर नशीचं कीर्तन, बरेच आपल्या तोंडात येईल. काही तोंडात टाकतात, काही तोंडात टाकतात.
काही बाहेर डाळ दिसतात, तुरीची डाळ दिसणे आणि दिसता प्रोडक्ट टाकून सहज काही काही गोष्टी सहज करतो आपण. पण या सहज घडणाऱ्या गोष्टी मला सांगा, आपण ती सहज असे तोंडात डाळ टाकली, हरभऱ्याची डाळ, तिचं सगळं पुरण शिजवलं आणि त्याची केली पोळी आणि दत्ताचे प्रभू दाखवले. काय म्हणत दत्ताचे भगवंत? गोष्टच नाही. जर आपल्याला शुद्ध करायचंय, चांगलं करायचंय, तर हात सोवळे करून पुरण केलं पाहिजे, देवाला उपहार दाखवायचे. अरे आपण काहीच करत नाही, लय मोकळा ढाका सोडलं देवाला आपल्याला. आपल्याला वागायलाच नाही. देव म्हणले पोरा जेव्हाचा वागानं नावे ढिला करू नये. ढिला करून टाकला देवानं. तुम्हाला सांगतो, अन्य लोक स्वयंपाक करतात तर पूर्वी लाकडावर पाणी टाकायचे, चूल तर सारवायचे, बरं चूल सारवण्याच्या अगोदर आंघोळ करायची. केवढी कटकट आहे. आताच्या बाहेर जर असं म्हणलं, ती म्हणते जेव वाटलं जेव, धाब्यावर जाय मग तिकडं. बरोबर आहे की? तर त्या माऊल्या सगळं करायचे. चूल सारून आंघोळ करायची, नंतर चूल सारवायची, नंतर लाकडं आणायचे, त्याच्यावर पाणी टाकायचं आणि पाणी टाकून ते लाकडं थोडे सुकू द्यायचे. ते लाकडं आणायचे, चुलीत टाकायचे, त्याला पेटवायचं ओले लाकडं आणि त्याच्यावर नंतर स्वयंपाक. स्वयंपाक करत असताना हात स्वच्छ, अगदी लघु शंकेला सुद्धा जाऊन येऊन ते तसं नाही, गडबड नाही ती. एक ब्राह्मण पाहिला मी, कमीत कमी 4-5 वेळेस आंघोळ करी. म्हणजे पागल झाला काय? ग्रामसेवक आमच्या आश्रमाच्या जवळच तिकडे गेला. मला साहेब तुम्ही आंघोळ किती वेळ करता? कमीत कमी 3 वेळेस तर करतो. 3 वेळेस आंघोळ ते म्हणते आंघोळ करायची तो घाम नाही येतो तुम्हाला? काय घामच आंघोळ का करतात? तुम्ही मग खरखर राहतात काय? म्हणजे आम्हाला शौचालय गेल्या आंघोळ करावं लागते. तेवढा ठीक आहे, आपण एवढं चूक अचूक पाळत नाही, पण कमीत कमी देवपूजा करायला चाललो, हात सवय केलीच पाहिजे, नाही का? कपडा नीट पुसून घेतलाच पाहिजे. नाही तर आपण आपले केस, बरं आपले केस काय लई चांगले आहेत का? त्वचा बी चांगली नाही, म्हणून तर तिला वारंवार धुतो आपण देवाला नमस्कार करायचं. चांगली थोडीच आहे, अमंगळ आहे ना, चांगलं नाही. हाते आपण स्वच्छ त्यामुळे. आणि खरं तर एक विशेष इतके पवित्र आहे की आपलं कपाळ जर त्याला लावल्यानंतर आपलं कपाळ पवित्र होतं, पण आपण आपलं त्वचा ही अमंगळ त्वचा देवाला लावली, त्याचा दोषही आपल्याला लागतो ना. आलं का लक्षात? पण देव माफ करतात. देव काय करतात? माफ. तोंडावरती हात ठेवला यशोदा मातेनं आणि भगवंताचं तोंड बंद केलं. देवा भगवंता, अरे काय दाखवतोस? ब्रह्मांड दाखवतो. आपल्याला आपलं पोरग जर रडायला लागलं तर ते गप बसत नाही, आपल्याला ब्रह्मांड आठवतो. काय आठवतं? ब्रह्मांड आठवतं. भगवंतानं ब्रह्मांड दाखवलं, आपल्याला ब्रह्मांड आठवतं. एवढे विचित्र पोर असतात. आणि आताची नवीन पिढी तर फार विचित्र आहे. मुलगा आणि मोबाईल त्यातला फरकच नाही कळत. मुलगा कोण आणि मोबाईल, मुलगी तशाच. एवढा लहान लेकरू, आता आमच्याकडे 2 वर्षाचे ना, ते म्हणते मला जेवण करायचं, मोबाईल द्या. मोबाईलवर ठेवून खातो काय?
त्याचे मोबाईल सुरू करायचं बघायचं मग खायचं. एवढ्या किती आधीन झालं. यशोदा माता कृष्ण भगवंताला झोपवते आणि कृष्ण भगवंताला उठवते. झोपवताना उठवताना किती आल्हाद आहे. विधी आहेत त्या. आपण देवाला निद्रा देतो की नाही? कशी देता तुम्ही? देवाला झोपवताना मूर्त उभी असेल तर झोपवायची, वरून मुखवस्त्र. मुखवस्त्र कसं असतं? मुखवस्त्र शब्दाचा अर्थ कसा? कसं पाहिजे? उदडी लाईक. मुखवस्त्र म्हणजे पातळ, मुखावर टाकलं वस्त्र तरी सुद्धा श्वासोश्वास सहज चालला पाहिजे, त्याला मुखवस्त्र म्हणते. आणि त्याच्यामध्ये तो भाव असला पाहिजे. आपण देवाला झोपवतोय, आपल्याला घाई असते, शिरीरची वेळ झालेली असते, देवाला झोपायचं असतं, पण कामं भरपूर असते. आपल्याकडे स्वयंपाक झाला, पाणी एक आहे का, बरेच काम असते. ते सगळं उठून देवाला झोपायचं. कसं तरी देव गुड नाईट. दाबून दडपून आरती दाखवायची, तूप दाखवायची, आरती व्हायची आणि आरती पटपट म्हणायची. आता स्वामी सुखी करामी अवधूता स्वामी करामी. पुत्र मागे लागलं काय? चेन्नई परत सुखत धामा जाऊन पवडा विकरिता देव म्हणून मी पाकिस्तानमध्ये तिथे झोपू असं झोपू घालतात. मी नाही झोपत. लेखून तरी झोपतं का असं? अरे तुम्ही लेकराला झोका देता, किती कोमल आवाजामध्ये म्हणता. यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिला है. जो 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 गोड आवाजात म्हटलं की त्याला झोप लागते. आता हो स्वामी सुखी निद्रा करावी अवधूता, स्वामी करावी भगवंता, चिन्मय परसुख धामा जाऊनी पहुडावे त्वरिता. अगदी हळू आवाजामध्ये शांततेमध्ये त्याला झोप लागते. अंगाई गीत म्हणाले तुम्ही का डीजेवरच गाणे कधी झोपवायचे तसं, देवाला उठवायचे तसं. यशोदा माता अशी उठवत होती का? किती किती सुंदरतेनं रामचंद्राला उठवत असताना वशिष्ठ ऋषी आश्रमामध्ये आहेत. त्या आश्रमामध्ये रामचंद्राला ते उठवतात. नर शार्दूल रामचंद्र बा उत्तिष्ठ पूर्वा संध्या उपागता. पूर्व संध्या उजळलेली आहे, उठ बाबा. यशोदा माता भगवंताला उठवते. तो उठवत असताना सुंदर अशा प्रकारचं ते गीत म्हणते. त्याचे आम्ही विच्छेदन केले. प्रभात काळी जननी यशोदा उठी म्हणे सत्वरबा मुकुंदा, गोपाल येती तुझला पाहती, गोविंद दामोदर माधवेती. प्रकाश केला गगनी रवीने, गोपी दहित्या घुसळी रवीने. एकीकडे रवी म्हणजे सूर्य, एकीकडे रवी म्हणजे घुसळण करण्याची. त्या कंकणाचे मधुनाद येती, गोविंद दामोदर माधवेती. ते कंकण जे वाजतायत ना, ते सुद्धा काय म्हणतात?
गोविंदा, दामोदरा, माधवा असा ढाळ देतात. छान वाटत, वातावरण प्रसन्न. सकाळी सकाळी आपण उठवतो लेकराला, बेटा उठ, शाळेत जायचं. उठतो नका, पेट्या उठ म्हणते बरं, उठतो ना आई. ती तिच्या कामात असते. मेल्या उठल्यावर का तू पाठी त्याला पाडला असं आंघोळीला, सकाळ त्याची खराब होऊन जाते. मला सांगा, ते असं करून वाकडं तिकडं करून शाळेत गेल्यावर काय त्याच्या डोक्यात राहील? ते बी ऐकत नाही ना बाबा, ते बी ऐकत नाही ना. ऐकत नाही, त्याला लवकर झोपवा. हा, तुम्ही चल, ए झोप रे. ती येतो जवळ, आता आपल्या हातात मोबाईल त्याला नाही, कसं झोपून ते? पोरं आपले बारीक बारीक गोष्टी शिकत असतात. आपलं बोलणं, आपलं पाहणं, आपले आकार उकार विकार सगळं, आपल्या नजरेची भाषा सुद्धा लेकराला कळते. आणि म्हणून एक खूप मोठं टेक्निक आहे मुलांना वाढवणे, त्यांच्यावरती नुसतं वाढवणे. तुम्ही काय करायचं? खत टाकायचं. झाडाला वाढवणं ही गोष्ट ठीक आहे बा, मुलाला वाढवणार म्हणजे काय? खाऊ वाढलं की वाढतं ते, बरोबर आहे की? एवढी जबाबदारी आहे तुमची. पण त्याच्यावरती संस्कार, ती अत्यंत महत्वाची गोष्ट, आणि ती आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत महत्वाची. सध्या महाराष्ट्रच नाही, संपूर्ण भारत संस्कारहीन बनत आहे. एक तर लहान मुलाला घेऊन आपण मंदिरात येत नाही, काहून? तर मायासारखा बाबा असतो आणि ते प्रागल्भ त्याला काही कळत नाही, काय त्याच्या पुष्ट नाही, त्याला काय लेकरला जाऊन झालं. आता ती जर लहानपणापासून मंदिरात नाही आलं तर मोठं झालं कशाला? ते म्हणतं नको, दुरूनच. आता ही चुकीची गोष्ट, तर बाहेरूनच निघून. आईनं मुलाचं बोट धरून त्याला मंदिरात नेलं पाहिजे, देवपूजा करायला त्याला शिकवली पाहिजे. चुकू दे. आपण पारायण करताना त्याला बसवायचं समोर. लहान असताना सुद्धा तुम्ही पारायण करा, ते आपोआप पारायण करतो. तुम्ही त्याला मोबाईल मध्ये गुंतवून टाकता, तुम्ही दुसरे काम करता, मग त्याच्या डोक्यात ते कसं घुसल? लेकर एवढी चंट आहेत, त्याची पोरगी एक माणूस आहे सुभाषराव दौंड म्हणायचं, ते यायचं आणि ते मोबाईल द्यायचा, आणि मग ते मोबाईल मध्ये ते गाणं बघायचं. रडू नको काना मी पाण्याला जाते. त्या माणसाला बघितलं, आबा पाणी पाणी, तिला पाणी दिले, पाणी पाणी. आता काय करा, कोणतं पाणी पाहिजे? मग ते म्हणे मोबाईल मध्ये लावा म्हणतो, ते गाणं लावा आले की एवढी कटकट. 1.5 वर्षाची लेकरं अशी करायला लागली, कसं होईल? भगवंत मुखामध्ये यशोदेला दर्शन दिलेलं आहे, आणि यशोदा स्तंभित झाली. बाळ सामान्य नाही, सामान्य नाही. तिला तरी कुठं माहिती आहे यशोदेला कृष्ण हे भगवंत आहे असे कुठं झाली? सामान्य नाही एवढीच जाणीव, पण प्रत्यक्षात परमेश्वर आहे ही जाणीव तिला सुद्धा नाहीये. बाबा, तिला शेवटपर्यंत जाणीव होती का की श्रीकृष्ण ईश्वर अवतार आहे? नाही,
मग तिने जी सेवा केली तेव्हा त्याचं फळ- मातृत्वाचंच फळ भेटणार नाही ते संबंध होतं संबंधदान, निळादान, प्रेम. पुत्र म्हणून का ते प्रेम केलं ना, प्रेम. आणि भोजन आवडीने खाऊ घातलं. आता परमेश्वर अवताराला आवडीने खाऊ घातलं म्हणजे त्याचं काय म्हणाल पुढे प्रेमच. आणि शतसंभवी देवाला हेच द्यायचं आहे. उगा म्हटलंय ज्याची गती यशोदेशी त्याची पुतणीची. यशोदेला जी गती आहे ती पुतणीला कशी भेटणार आहे? ती मातृत्वाच्या अर्थाने पुतणीला मातृत्वाचे फळ मिळाले, यशोदेला नाही. यशोदेला मातृत्वाचे तर भेटलेच, पण यशोदेला इकडचे दैवराटीचे भेटले असा अर्थ. तैसेची दुसरे न बळीभद्रदेव आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती खेळत होते. श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि बळीभद्रदेव म्हणजे बलराम दादा हे दोघ जण खेळत होते. तव बळीभद्रदेव म्हणते आओ आओ यशोदे. आता आओ यशोदे नाही म्हणणार, फक्त लेखकाची भाषा आहे म्हणून त्यांनी तसं म्हटलेलं. तो काय म्हणेल? मातेच म्हणेल, आई म्हणेल. आई यानं काय खाल्ली? माती खाल्ली, मृत्तिका. हा कृष्ण मृत्तिका भक्षतू असे. यशोदा म्हणते हा कृष्ण आ करी पा. आ कर बर, माती खाल्ली, आ कर. आ केला आणि मुखा माझी विश्व दाखविले. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी मुखामध्ये विश्वरूप दर्शन दाखवले, विश्वरूप दाखवले अशा प्रकारे. आणि तिने सुद्धा मुखावरती भगवंताच्या आपला हात ठेवलेला आहे. नंदाधिका अग्रहो निवृत्ती. नंद जे आहे म्हणजे यशोदेचा पती. अधिक म्हणजे गोकुळातली जी मंडळी आहे सर्व हे भगवंताचे नुसते पिते नाही तर भगवंताचे भक्त बनले. गोकुळातला एकम एक माणूस हा भगवंताचा भक्त बनले. लहान्यापासून मोठ्यापर्यंत सगळे भक्त बनले. तर अशा प्रकारे 3 वेळा आपल्या झालेल्या आहेत. विस्तार थोडा कमी करायचा का वेळा संख्या? माहिती आहेत हा? तुझ्या ज्या हे असतील त्या बनवायचे गिरणचुकीला सांगितलं त्यांना आवाज द्या बरोबर. बाबा उद्या घेऊन बाकीच्या या सर्वज्ञांनी मदाई साधा सांगितलं. हो, सगळ्या मलाही साला सर्वज्ञानी सांगितलेले आहे, पण त्याचं संकलन वेगळं केलेलं आहे. काही इकडे प्रसंगोपात आहे, म्हणजे उत्तरार्धात पूर्वार्धात मुचकुंदाची लीळा इकडे आलेली आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय, श्री चक्रपाणी भगवान की जय, श्री गोविंद प्रभु भगवान की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय.